जे विद्यार्थी 2026-27साठी 10वी नंतर फर्स्ट इयर पॉलिटेक्निकसाठी ॲडमिशन घेणार आहे, तर त्या विद्यार्थ्यांच्या कमेंट्स येत आहे की सर मेरिट लिस्ट कधी लागणार. तर बघू शकता यामध्ये मुदतवाढ देण्यात आलेली होती, कारण की विद्यार्थ्यांचे जे फॉर्म भरायचे होते यामध्ये तुम्हाला 2 तारखेपर्यंत म्हणजे 2/7/2026 पर्यंत मुदतवाढ देण्यात आलेली आहे. आणि विद्यार्थ्यांना आता जी त्यांची मेरिट लिस्ट लागेल, तर मेरिट लिस्टमध्ये विद्यार्थ्यांनी काय करायचं या संदर्भात संपूर्ण अपडेट आपण त्यांना याच व्हिडिओमध्ये देणार आहे. तर बघू शकता 2 तारखेपर्यंत म्हणजे विद्यार्थी रजिस्ट्रेशन आहे, ज्यामध्ये विद्यार्थी त्यांचे फॉर्म भरू शकतात. तुमचे जर फॉर्म भरायचे बाकी असेल, डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशनसुद्धा बाकी असेल, तर तुम्ही एकदा आपले जेही डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आहे किंवा फॉर्मचे स्टेटस आहे हे लॉग इनमध्ये जाऊन चेक करा, जेणेकरून 2 तारखेच्या आत तुमचे जर फॉर्म व्हेरीफाय झाले तरच तुमचे नाव मेरिट लिस्टमध्ये येणार आहे, नाहीतर तुमचे नाव मेरिट लिस्टमध्ये येणार नाही. जर तुमच्या फॉर्ममध्ये जर काही त्रुटी वगैरे असेल तर. आणि तुम्ही जर ऑनलाईन व्हेरिफिकेशन घेतले की ऑफलाईन व्हेरिफिकेशन घेतले हे एकदा चेक करा. ऑनलाईनवाल्यांनी तर अवश्य चेक करा की तुमचा फॉर्म हा कन्फर्म झालेला आहे किंवा नाही. आणि ऑफलाईनवाले जे होते, जे डायरेक्टली कॉलेजला जाऊन त्यांनी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन केले, त्यांना तर डायरेक्टली टेबलवरतीच माहिती पडलेलं आहे की आपला फॉर्म कन्फर्म आहे, काही अडचण आहे, या संदर्भात संपूर्ण माहिती त्यांना ऑलरेडी मिळालेली आहे. तर आता पुढील जो टाइम टेबल असेल बघू शकता. तर सर्वात पहिले लागणार आहे विद्यार्थ्यांची प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट. तर 4 तारखेला विद्यार्थ्यांची प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट उपलब्ध करून देण्यात येणार आहे. त्यामध्ये विद्यार्थी आपले नाव, संपूर्ण माहिती आणि आपला मेरिट नंबर हा बघू शकतो. त्यामध्ये स्टेट वाईजसुद्धा बघू शकतो, कॅटेगरीनुसारसुद्धा बघू शकतो. ठीक आहे. तर अशा प्रकारे ही अपडेट आहे. आणि प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट तुमची झाली की त्यानंतर तुम्हाला 1 ते 2 दिवस वेळ देण्यात येणार, ज्यामध्ये जर प्रोव्हिजनल मेरिट लिस्टमध्ये जर काही प्रॉब्लेम असेल, कोणाचे काही नाव चुकले असेल, पर्सेंटेज चुकले असेल, जेंडर चुकले असेल, तर तुम्ही दुरुस्ती करू शकता 5 आणि 6 तारखेला. आणि त्यानंतर लागेल तुमची फायनल मेरिट लिस्ट. फायनल मेरिट लिस्ट लागेल तुमची 8 तारखेला. आणि 8 तारखेला फायनल मेरिट लिस्ट लागली की त्यानंतर तुम्हाला द्या लागणार आहे कॉलेजचे नाव. त्याला म्हणतो आपण ऑप्शन फॉर्म, की तुम्हाला कोणते कॉलेज पाहिजे आहे, कोणती ब्रँच पाहिजे आहे, याबद्दलचा जो फॉर्म भरावा लागेल आपल्याला, त्याबद्दलची संपूर्ण माहिती आपल्याला 8 तारखेला उपलब्ध केली जाऊ शकते. जर यामध्ये मुदतवाढ झाली नाही तर ठीक आहे, कारण की 2 तारखेपर्यंत फॉर्म आहे आणि यामध्ये जर मुदतवाढ झाली नाही तर आपल्याला आणि जर वेळेनुसार म्हणजे जो टाईम टेबल दिलेला आहे त्या टाईम टेबलनुसार जर संपूर्ण पुढील प्रोसेस होत गेली तर आपल्याला 8 तारखेला जो फॉर्म भरायचा आहे, ज्यामध्ये कॉलेजेस ॲड करायचे आहे, त्याबद्दलची माहिती उपलब्ध केली जाऊ शकते. आणि जर काही अपडेट आली समजा तर त्याबद्दलची माहिती तुम्हाला आपल्या चॅनलवर देण्यात येणार. तर मेरिट लिस्ट, फायनल मेरिट लिस्ट आणि कॅप राऊंडचा फॉर्म या संदर्भात संपूर्ण अपडेट तुम्हाला आपल्या चॅनलवर देण्यात येणार. त्यासाठी आपल्या चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ इतरांपर्यंत शेअर करा.